नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जात आहोत मिसिसागावरनं अल्गॉन्क्विन प्रोव्हिन्शियल पार्क येथे. मिसिसागावरनं हे पार्क 250 किलोमीटर आहे. साधारण 2 तासाचा ड्राईव्ह करून आपण तिकडे पोहोचतो. तर जाताना अतिशय खूप सुंदर निसर्ग आम्हाला बघायला भेटला. कॅनडामधले ऋतू हे इंडियापेक्षा थोडेसे वेगळे आहेत. तर सध्या इथे ऑटम नावाचा सीझन चालू आहे. साधारण मिड सप्टेंबरपर्यंत हा सीझन सुरू होतो. झाडांची पानं सुरुवातीला लाल आणि त्यानंतर पिवळसर होतात आणि त्यानंतर झाडांची पानगळती सुरू होते. 60 किलोमीटर लांबीचा असलेल्या ह्या पार्कमध्ये आपण हा सीझन बघण्याचा खूप सुंदर असा अनुभव घेऊ शकतो. पार्कच्या सुरुवातीला आम्ही इथे मॅप कलेक्ट केला आणि त्यानंतर काही प्लेसेस एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला. इथे साधारण आपण काही ट्रेक करू शकतो किंवा काही लेक्स बघण्याचा अनुभव घेऊ शकतो. इथे साधारण लोक स्वतःची कॅम्पिंग व्हॅन किंवा बोट्स वगैरे घेऊन येतात. फॅमिली आणि किड्सला घेऊन इथे 2 ते 3 दिवस राहण्याचा लोक नियोजन करतात. काही लोक तर स्वतःची बोट देखील इथे घेऊन येतात. तर छान असे लेक्स असतात तर जिथे ते बोटिंग करण्याचा एक्सपिरियन्स घेतात. आम्ही देखील इथे साधारण 3 ते 4 लेक्स एक्सप्लोर केले. खूप सुंदर आणि स्वच्छ असं पाणी, सुंदर असा निसर्गाचा नजारा देखील आपल्याला इथे बघायला भेटतो. काही लेक्स एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही ट्रेक करण्याचा निर्णय घेतला. ट्रेकिंग करताना मला थोडीशी सिंहगड किल्ल्याची आठवण झाली. ट्रेक करताना तुम्हाला काही ट्रेल्स देखील पाहायला भेटतील. तर लाकडी असे ट्रेल्स बनवले गेले होते आणि त्यावर चालत चालत आपण आतमध्ये जंगलात जातो. आतमध्ये जंगलामध्ये आपण ह्या ऑटम सीझनचा खरा एक्सपिरियन्स घेऊ शकतो. सगळीकडे अशी पानगळती आपण बघू शकतो. लाल आणि त्यानंतर पिवळसर झालेली पानं ही सगळीकडे अशी पडलेली असतात. हा महिना साधारण ह्या सीझनसाठी खूप फेमस आहे. तर झाडांची बऱ्यापैकी इथे पानगळती ऑलरेडी झालेली आहे. आम्हाला इथे एक सुंदर असं पाईनचं झाड बघायला भेटलं. खूप उंच होतं ते. त्यानंतर शेवटी काही फोटोज क्लिक केले. फोटो काढण्याचा काही मोह आम्हाला आवरला नाही. कारण खूप सुंदर असं निसर्गाचं दृश्य होतं. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.